नमस्ते. हे आहे माझं फायकस प्लांट. ॲक्च्युली हे माझ्या मिस्टरांनी आणलं होतं माझ्यासाठी गिफ्ट आणि मी ते अशा सिमेंटच्या कुंडीत लावलं आहे. ते छान डेव्हलप झालं आहे. छोटं होतं एकदम, एवढ्याच ही जी आहे ही इथपर्यंत त्याची हाईट होती. आता ही छानपैकी वाढलं आहे आणि हे बोन्साय आहे. ॲक्च्युली फायकसचं बोन्साय बनवता येतं, कोणत्याही प्रकारचं फायकस. मग त्यात तुमचं पिंपळ असू द्यात किंवा मग वड असू द्यात. हे पहा, याला छान मुळ्या फुटलेल्या आहेत आणि याला ना पावसाळ्यात सुंदर मुळं फुटतात आणि खूप छान दिसतात ते. आणि काही फायकस मीही बनवलेली आहेत. फायकस नाही, ॲक्च्युली काही बोन्साय मीही बनवलेली आहेत. तर हे आहे त्यातलं पहिलं. हे पिंपळाचं आहे. हे जे दिसतंय तुम्हाला मेन स्टेम, हे आणून लावलं होतं मी. ॲक्च्युली स्टेमच लावलं होतं, तर त्याला मुळं फुटली आणि छान झाड झालं आहे त्याचं. खोड पाहू शकता तुम्ही. हे ॲक्च्युली 3 वर्षांची हे आहे, मेहनत आहे त्यावर. त्याला प्रत्येक वेळेस त्याच्या सीझनमध्ये प्रोनिंग करावं लागतं. त्याला थोडंसं खत घालावं लागतं. मी ॲक्च्युली शेणखत घालते. शेणखताने छान फुटतं ते. आणि त्याची पानं अक्षरशः माझ्या तळहाता एवढी मोठी होती. आता त्याची पानं छान छोटी झाली आहेत. बरेच लोक मला सांगतात, माझे आई वडीलसुद्धा, की पिंपळ लावू नकोस टेरेसवर, पिंपळ लावणं चांगलं नसतं वगैरे वगैरे. आपली जुनी माणसं आहेत तशी, जुनी माणसं सांगतात की पिंपळ नाही लावावं. कारण ॲक्च्युली त्यांचा दोष नाही आहे. पिंपळाच्या पानाचा सळसळ असा आवाज येतो, त्यामुळं पिंपळ नाही लावावं असं म्हणतात. परंतु पिंपळ आणि वड, पिंपळ, वड, पुन्हा आपलं कडुलिंब यासारखं जास्तीत जास्त ऑक्सिजन देणारी झाडं प्रत्येकानं लावावीत असं मला वाटतं. मग टेरेसवर लावा किंवा मग तुम्ही याला लावा, जमिनीवर लावा. मी तुम्हाला दाखवते. खूप सुंदर झालेलं आहे ते. हेवी आहे कुंडी ॲक्च्युली. हे पहा, हे असं आहे ते झाड. हां, येस, हा आहे मेन स्टेम त्याचा आणि भरपूर जाड आहे. हे पहा, मी तुम्हाला बोट लावून दाखवू शकते, म्हणजे तुम्हाला कल्पना येईल. भरपूर जाड झालं आहे त्याचं स्टेम आणि ह्या त्याच्या छोट्या छोट्या फांद्या आहेत. आताही त्याला नवीन पालवी फुटली आहे आणि खूप सुंदर दिसतात त्याचे रंग पालवीचे. सुरुवातीला अगदीच जांभळं पानं असतं आणि मग नंतर हळूहळू त्याचं हिरवं होत जातं. तसंच हे माझं दुसरं बोन्साय आहे. हे पहा, हे अशा छोट्याशा कुंडीत लावलं आहे मी. हे छोटंसं कडुलिंबाचं प्लांट. कडुलिंब ॲक्च्युली तुम्ही निंबोळी आणून लावली तरी चालतं, परंतु हे ना अचानक माझ्या वरच्या टेरेसवरच्या एका कुंडीमध्ये उगवलं होतं. मग मी ते तसंच ठेवलं. यालाही 3-4 वर्ष नक्की झाली असतील. 4 वर्षापासूनच ॲक्च्युली मी गार्डनिंग करते. कोरोनानंतर ॲक्च्युली जास्त सुरू झालं आणि हे असं आहे. आता ॲक्च्युली याची पानगळ होते, परंतु मी त्याला थोडंसं अगोदरच प्रोनिंग केलं होतं, त्यामुळे त्याला छान पालवी फुटली आहे. हे पहा, तुम्ही पाहू शकत असाल. येस, हे पहा, सुंदर पानं आलेली आहेत. आणि यालाही आता हे जे नवीन स्टेम्स आहेत हे आम्ही कट करून टाकणार काही दिवसांनी. हे इथनं, हे इथे, म्हणजे जास्त काही वाढू द्यायचं नाही मला. इथलं इथेच डेरेदार हे बनवायचं आहे. याचीही पानं बऱ्यापैकी मोठी होती, परंतु हे असं बोन्साय केल्यामुळं याच्या पानांचा आकार छोटा होऊन गेला. ॲक्च्युली बोन्साय केल्यानंतर बोन्सायचं हेच पर्पजच ते असतं की त्याच्या पानांचा आकार छोटा व्हावा आणि प्लांट छोटं व्हावं. आणि हे आहे माझं तिसरं प्लांट. या वडाचीही ॲक्च्युली मी फांदी आणली होती. तुम्ही ही फांदी पाहू शकत असाल. या फांदीच्या आकाराची फांदी आणली होती मी आणि ती लावली होती. तर त्याचं हे जे आहे हे मेन स्टेम आहे. हे पाहू शकाल तुम्ही किती जाड झालं आहे. आणि हे असं आहे माझं वडाचं झाड. प्रत्येकजण म्हणतं की वटपौर्णिमेला वडाला धागा बांधायला जा. मला नाही पटत ॲक्च्युली ते. मग वटपौर्णिमेचं मी इथेच वडाच्या झाडाला दररोज पाणी घालून वटपौर्णिमा साजरी करते. हे पहा, असं सुंदर वडाचं बोन्साय आहे. याचीही पानं खूप मोठी मोठी होती. हे जे पान आहे, या पानं एवढी मोठी होती, परंतु आता त्याची पानंही छोटी व्हायला लागली आहेत.
बऱ्यापैकी आकार लहान झाला आहे. हे पहा, तुम्ही पाहू शकत असाल. आता तेही फुटेल. थोडंसं उन्हाळा सुरू झाला की त्यालाही पालवी येते, छान पालवी फुटते. तर असं आहे माझं बोनसायचं कलेक्शन. आणि हे घरी केलेलं आहे. आणि आणखी एक आहे ज्याचं बोनसायची प्रक्रिया चालू आहे. एकच मिनिट मी दाखवते. तर हे आणखी एक पिंपळाचं झाड आहे. हे पहा, तुम्ही पानं पाहू शकत असाल केवढी मोठी मोठी आहेत. हे बघा, याचं स्टेम एवढं जाड झालं आहे आता. आणि हेही मला एवढ्याच हाईटवर डेरेदार बनवायचं आहे. ॲक्च्युली हे तुम्ही पाहू शकत असाल, एक आणि हे दोन नाही, ॲक्च्युली 1.5 बेतावर त्याचं बोनसाय बनवायचं आहे. हे थोडंसं उंच बोनसाय बनवायचं आहे मला. म्हणजे मला ॲक्च्युली ह्या हाईटवर हवं आहे. ते जे बनवलेलं आहे ते माझ्या मिस्टरांना हवं होतं, थोडंसं बुटकं बोनसाय, मग त्यामुळे ते बनवलेलं आहे. तर हे आहे माझं इन गोईंग प्रोसेस बोनसाय. हे पहा, तुम्ही आता व्यवस्थित पाहू शकत असाल. हे ॲक्च्युली मी एका ब्लॅक ग्रो बॅगमध्ये लावलेलं आहे. हे मला गिफ्ट दिलं होतं कोणीतरी. त्यांना त्यांच्या घराच्या जवळ नको होतं पिंपळ, मग त्यांनी मला देऊन टाकलं. आणि मग मी त्याच्यावर आता प्रोसेस करते बोनसायची. आता बघूयात, छान होईल. ॲक्च्युली ते त्याला थोडा वेळ लागतो, टाईम कन्झ्युमिंग प्रोसेस आहे ही, परंतु त्याचे रिझल्ट्स खूप छान मिळतात. आणि यांना काही खत लागत नाही जास्त. तुम्ही नॉर्मल जे खत टाकता, शेणखत वगैरे, आणि अगदीच काही खत नाही टाकलं तरीही ही पिंपळाची झाडं किंवा वडाची झाडं किंवा कडुलिंबाची झाडं ही अगदी छान वाढतात. त्यांना काहीही तुम्ही एक्स्ट्रा न्यूट्रिएंट्स टाकायची गरज नाही आहे. जे मातीत आहे तेच ते घेऊन आणि वाढतात. ही पहा, मी अशी पानं जी पडली आहेत पिंपळाची, जी गळून जातात, तीच मी त्यात टाकून देते. ते त्यांचे खत तयार करतात आणि त्यांचे वाढतात. त्यांना काहीही एक्स्ट्रा केअर वगैरे लागत नाही आणि खूप सुंदर टिकतात ही झाडं, छान वाढतात. आणि अगदी तुम्ही काडी आणून जरी लावलीत पावसाळ्याच्या सीझनमध्ये तरीही ते ग्रो होतं. आणि मी केलेलं आहे. मी तुम्हाला अगोदरचं जे प्लांट दाखवलं ते त्याच प्रोसेसमधून केलं आहे. हे असे माझे 3 आणि हा एक चौथा, असे हे 4 बोनसायचे प्लांट्स आहेत. मला फार आवडतात ॲक्च्युली. कडुलिंब, पिंपळ, बेल, वड ही सगळी तुमच्याकडे असावीत झाडं असं म्हणतात. म्हणजे पूर्वीची लोकं तर मुद्दामहून ही झाडं लावायची. आणि आता टेरेसवर लावली आहेत मी. माझ्या मुलालाही थोडेसे संस्कार मिळावेत. ॲक्च्युली संस्कार इन द सेन्स, मी त्याला प्रत्येक गोष्टीचं सायंटिफिक रिझन सांगत असते की ही झाडं का असावीत, का नसावीत, कोणती झाडं नसावीत वगैरे, हे सगळं त्याला सांगत असते. काटेरी झाडं अगदी लावू नयेत. म्हणजे अगदीच तुम्ही साबर वगैरे आणून नाही लावू शकत, कारण साबरीचे खूपच काटे टोचतात. परंतु माझ्याकडे छोटंवालं कॅक्टसही आहे, जे मी खाली लावलं आहे आमच्या हॉलमध्ये, आणि तेही छान दिसतं. ते ॲक्च्युली माझ्या मुलाची चॉईस आहे. माझ्या मुलाला फार आवडतं ते कॅक्टस, त्यानेच आणलं होतं कुठून तरी. हे पहा, आता याला पारंब्या फुटतील काही दिवसांनी, परंतु मी त्याची ही फांदी कट करणार आहे. पावसाळा सुरू झाला की ही फांदी इथनं कट करेल, म्हणजे त्याला इकडे शूट्स येतील छानसे. आणि यांची पानंही काढून टाकायची असतात मधनं, जेणेकरून त्यांच्या पानांचा आकार छोटा होईल. ही फारच टाईम कन्झ्युमिंग प्रोसेस असते, परंतु खूप सुंदर रिझल्ट्स येतात, तुम्ही पाहू शकता. आणि अगदी काही त्यांना विशेष केअर वगैरे लागते असं काही नाही आहे. हे पहा, इथे एक सुंदर असं हे झालं आहे. हे ना पुढे जाऊन खूप छान दिसतं. आणि हे जे कट केलं आहे मी, हेही खूप सुंदर दिसतं. हे थोडंसं ट्रिम करणं गरजेचं आहे ॲक्च्युली. याला ट्रिम करेल मी काही दिवसांनी, आणि ते खूप सुंदर दिसतं. तिथे खाच तयार होते. तुम्हाला एकच झाडाची दाखवते मी ॲक्च्युली. हे पहा, हे असं छान असं डोळ्याच्या आकाराचं वगैरे असं छान खड्डा तयार होतो, आणि हे खूप सुंदर दिसतं पुढे जाऊन. मग ते अगदीच ओरिजिनल जे प्लांट आहे, आपले जे ओरिजिनल झाडं असतं, ओरिजिनल इन द सेन्स हेही ओरिजिनलच आहे, परंतु जी मोठी एज्ड
प्लांट्स आहेत, म्हणजे खूप म्हातारे झालेले प्लांट्स, तसं हे प्लांट दिसतं. थँक्यू.